द टॉस डिसाइडेड टू फील्ड पास 5 षटकांचा सामना असेल आणि फायनल मध्ये बघा आज मात्र साई स्वराचं मात्र नशीब जबरदस्त आहे. चेक साई स्वरा बेलापूर टीम कडून मंदार कोळी हा खेळाडू धावताना दिसला, ज्याने या रन अँड विन च्या माध्यमातून आपल्या टीमला विजय मिळवून दिला. त्या टीमच्या माध्यमातून त्या संघ मालकांच्या माध्यमातून म्हणजेच संदीप मधुकर पाटील यांच्या वतीने मंदारसाठी 2000चा कॅश प्राइज आलाय. ही मॅच संपल्यानंतर मंदारला मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल, लक्षात घ्या. धन्यवाद. कारण अचानक दुसऱ्या बैलानं मात्र कच खाली नाही का, मध्येच पडले ना. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सुमित कुमरे अँड कंपनी वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड वॉस. चेक त्याच दरम्यान बाळगोपाळ मित्र मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आणि त्याचबरोबर सचिन किसन मडवी घणसोली यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बघा पारितोषिक आलाय. अमितसाठी षटकारांची हॅट्रिक, सुहान 6 विकेट हॅट्रिकसाठी सुहान 6-3-3 च्या वतीने 10,000चा कॅश प्राइज. जय गणेश टीम कडून 5,000. लगातार 2 डॉट जर अमित पाटीलने काढले या षटकामध्ये तर सुहान 6-3-3 5,000चा कॅश प्राइज दिला जाईल, लक्षात घ्या. अमित पाटील साठी पारितोषिक असेल. सचिन मडवी यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे सचिन मडवी. आणि आगरी प्रीमियर लीगच्या वतीने बाळगोपाळ मित्र मंडळ आणि सचिन मडवी यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. यस आतिश 7-9 महापे रायडर्स दत्ता साष्टे यांची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन अमित पाटील आणि नमित पाटील फ्रॉम तरुबेगाव. आणि नॉन स्ट्रायकरला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. नॉन स्ट्रायकरला फलंदाज असेल तो दीपक वैती फ्रॉम सारसोळेगाव. पियुष साष्टे यांच्या वतीने आतिश 7-9 रायडर्स माफे टीमचा कुठलाही खेळाडू जर षटकार लगवतो तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान संघाच्या वतीने पहिलं षटक तयार. पहिला मीडियम पेसर मध्ये गोलंदाज अमित पाटील. बॉलिंग मार्क व तयार. 7-9 मापे असा आणि त्यांना 2 हात करतील सुमित कुपान अँड कंपनी. आणि हा येस आउटसाइड द स्टंप पुन्हा वाईटचा इशारा आणि 1 बाउन्स. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 2 वर. चेक गावदेवी मित्रमंडळ शिरवणे यांच्या वतीने नमित अशोक पाटील साठी लगातार 3 षटकारासाठी 3,000चा पारितोषिक असेल. धन्यवाद. पण ते पहिले कॅश जमा करा प्लीज. कॅश पहिले जमा करा नाही का. नाही ना कमिटीने देणार. जे कोणी कॅश लावतात त्यांनी पहिले कॅश जमा करावी प्लीज. आणि हा येस पुन्हा चांगलं टायमिंग लॉब केलाय. आणि हा प्रथम स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जाय सीमारेषे बाहेर. आणि हा पहिला चौकार की षटकार. ये दामा चेक करतायत प्लीज. थांबा प्रेक्षक बसलेत नाही तर काय झाला निर्णय. प्रेक्षक आहेत ना तिथं, ते त्यांना काय त्यांना सुद नाही, ते पिऊन टाईट आहेत. आणि हा षटकार बरोबर यस. आणि हा पहिला दमदार सिक्सर दीपक वैती अमित पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला. पंच केला भुया. एकदम गेलाय कव्हरला मिळतं 1 धावमध्ये. संघाची धाव संख्या झाली 7 वर 8 वर 9 वर 9. चांगली सलामी. पहिली सेमी फायनल पहिली उपांत्य फेरीचा हा जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना 2 बलड टीममा आतिश 7-9. आणि हा येस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल. सॉफ्ट डिसमिसल होते का बघूया. आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन. पहिला ब्रेक थ्रू वाघाची सगर गोल्डन विकेट डीजे.
क्षेत्राधिकारी, काय म्हणाल? येस येस, खूप मोठं यश म्हणेल. खरं तर कंबरड मोडलं असं आपण म्हणू शकतो. इतका मोठा फलंदाज बाद झालाय आणि खऱ्या अर्थाने तो आज फॉर्ममध्ये होता. एक आजच्या दिवसामध्ये त्याने अर्धशतक सुद्धा त्याने गाठलं होतं. इतका मोठा फलंदाज बाद होणं हे मात्र थोडं संकट आल्यासारखं आहे, परंतु या संकटामध्ये संधी जरूर शोधावी लागेल. येस, वन डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. तर प्रणित म्हात्रे फ्रॉम कोपरखैने, वन डाऊन द फलंदाज. प्रणित म्हात्रे फ्रॉम कोपरखैने, वन डाऊन द फलंदाज. धावसंख्या 9 बदल, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदल, पहिला गडी गरज, पहिला हादरा, पहिली विकेट भोई सपाट, नेस्तनाबूत, नामशेष नामहरम. पहिल्या विकेटची उचल मागणी, हकालपट्टी. अमित पाटील आणि हा यस वाईड वर्कआउट टाकण्याचा प्रयत्न. पुण्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, चांगला मारा. Check. पहिला तरी षटकार आला. बघा पारितोषिक आहे दीपक वैतीसाठी लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 1000चा कॅश प्राइस, लगातार 3 चौकारासाठी 1000चा कॅश प्राइस, लगातार 3 षटकारासाठी 2000चा कॅश प्राइस. आणि समजा या मॅचमध्ये अर्धशतक झळकवतोय तर 3000चा कॅश प्राइस दिले जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमच्या वतीने. हे पारितोषिक दीपक वैतीसाठी असेल. पुन्हा एकदा चेंडू पुष्कळ टॅप केला, चेंडू बदलला, मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर 10 वर आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. धाव संख्या 1 बाद 10, 10 बदल, लॉस ऑफ 1 विकेट. तर जमाल यांच्याकडून 2 विकेटसाठी 2000. कोणाला? बॉलरला ओनली. सर्व कुठल्याही गोलंदाजाला जमाल करावे, जे जमाल करावे संघाला फक्त ऑफर. कारण जमाल हा करावे संघाचा कट्टर समर्थक. दशरथ पाटील सर, इथे मात्र अमित पाटील सध्या मालामाल होतोय, कारण त्याच्यासाठी सुहान 6333 संतोष पाटील संगमालक यांच्या माध्यमातून नमितच्या विकेटसाठी 2000 रुपये आणि 2 डॉट चेंडू त्यासाठी 5000, म्हणजे 7000 क्या रुपयाचा बात है. मान केला यस, आज मार्केट मात्र जबरदस्त तेज आहे एकदम. यस, समाजसेवक दीपेश पाटील यांचं आगमन झालंय. सुमित कृपा यांनी दुसरा षटक प्रगतीपदा, बॉलिंग मार्क तयार. संघाचा दुसरा गोलंदाज रौनक तांडेल, ज्यांनी आमचे जयवंत तांडेल यांचे सुपुत्र. तर रेनोक यांनी निर्धाव षटक फेकलं, तर विपुल पादर यांच्यावर 5000. रौनक तांडेल. चेक. रोनक तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, पण रोनक तांडेल हा खेळाडू म्हणून आपल्या टीमसाठी खेळतोय, पण या व्यक्तीचं, या खेळाडूचं भरपूर योगदान आहे. ही प्रीमियर लीग ज्यावेळी सुरू झाली होती, तयारी सुरू झाली होती, ती खेळपट्टीसाठी रोनक याने भरपूर सहकार्य केलं, स्कोररची भूमिका देखील बजावली. आज मॅचमध्ये देखील खेळतोय. मॅन ऑफ द मॅच देखील पहिल्या मॅचमध्ये त्याच्या नावावर लागलं गेलं आणि म्हणूनच रोनकचं भरपूर योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्याचा देखील आभार मानणं गरजेचं आहे. धन्यवाद. पहिला चेंडू फुलटा चेंडू पुष्कळ टॅप केलाय, मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 11 वर. चेक. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल या नेरुळ नगरीतील समाजसेवक आणि क्रिकेटचे चाहते अक्षय पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम अक्षय पाटील. त्यांच्या माध्यमातून देखील एक वनमंत्री चषक ही डे नाईट्स फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा येणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा देखील फार महत्त्वाची असणार आहे. धन्यवाद. 1 बाद 11, 11 बदल, लॉस ऑफ 1 विकेट. रौनक तांडेल तयार आणि हा बुलटा चेंडू पुन्हा चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक ऑन साईडला आणि डॉट बॉल. बघूया पंचायत. रोनक तांडेलसाठी पारितोषिक आलंय. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीमच्या वतीने अनिल भोईर, दत्ता नाईक आणि अविनाश सुतार यांच्या वतीने जर हॅट्रिक साधतोय तर 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल रोनक तांडेल यांना. फोटो कॉमेंटरी बॉक्स. आणि विपुल तांडे यांच्याकडून 3000 रुपये अजून. यस, रौनक तांडेल भरपूर बक्षीस लागलेत. आणि हा यस पुन्हा त्याची नको पडोत्रमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. मिळाले एक धाव, चिकी सिंगल. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय तांडेल वनमंत्री चषकाचे जे पण आयोजक आहेत त्यांना एक विनंती करतो, प्लीज अक्षय पाटील आणि आमचे किस्मत भगत यांना विनंती करतो, तुम्ही पोलिसांना फक्त मॅनेज करा. तुम्ही साऊंड सिस्टमचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही 10 लाखाची स्पर्धा ठेवलीत, पण तुमचा प्रॉब्लेम तुम्ही पहिले सॉल्व्ह करा त्या मैदानात. इथं नाही, इथं नो प्रॉब्लेम. इथं पहाटेपर्यंत वाजवा तरी टेन्शन नाही. दशरथ पाटील, ही गोष्ट तुम्ही अक्षय पाटील किंवा किस्मत भगत यांना सांगण्यापेक्षा तुमच्या जावयाला तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नाही, जावई आमचे आयोजक नाहीत, जावई हे 2 जण आहेत ना, ते सध्या त्यांचेच आहे. अच्छा, मुख्य आयोजक आहेत.
म्हणजेच दशरथ पाटील हे 3 दिवस या स्पर्धेसाठी अवेलेबल असतील कारण की त्यांची घरची स्पर्धा आहे. नक्कीच आणि अक्षय पाटील हे मेवणे देखील आहेत दशरथ पाटील यांचा. नक्कीच यस. बॉलिंग मार्क तयार. रौनक तांडेल संघाच्या वतीनं दुसरं षटक, सांघिक पहिलं षटक. बॉलिंग मार्क तयार. धावसंख्या 1-13. 13 पद लॉस ऑफ 1 विकेट. पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरी. आणि हा यस पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता तिथे असं चेंडू पुश केला आहे. चेंडूला रेमटवलाय. मिळेल फक्त 1 धाव. चांगली धावसंख्या. संघाची धावसंख्या 14 जसं नमित पाटील बाजार साईनाथ त्याच्यानंतर मात्र थोडासा ब्रेक लावले. काय म्हणाल? हो नक्कीच इथे दबाव स्पष्टपणे आपण दिसून येतोय कारण नमित सारखा मोरा स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर इथं थोडीशी सावध पवित्रा घेतलाय. परंतु असं म्हटलं जातं की आक्रमण खूप महत्वाचं असेल. या संकटातून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला आक्रमणाने मात्र उत्तर द्यावं लागेल. या जमाल विकेट अँड ट्रेक 5000. पण त्याच्या बॉल आता किती राहिले? फक्त इनिमिन 2. येस वाईट बॉलला विकेट मिळू शकते. जमाल यांच्याकडून 5000 रुपये कॅश प्राईज. येस 7000 कॅश प्राईज फॉर अमित पाटील. 7000 जमा झालेत. नाही पैसे जमा करा प्लीज. जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत अनाऊन्समेंट होणार नाही. आणि पैसे जर गेलेच नाही त्याच्यातला 18% GST हा डिडक्ट करण्यात आले. त्याची नोंद घ्या प्लीज. नाही हा महत्त्वाचा विषय हो. येस टोल फ्री नंबर राकेश तांडे आणि विघ्नेश मडवी. येस अप्रतिम डिलिव्हरी. काही पर्याय नव्हता. मोठ्या फटक्यापासून वंचित. काय बॉलिंग अटॅक केला. जबरदस्त मारा रौनक तांडेल यांचा. पहिल्या षटकार दुसऱ्या षटकाने 6 चेंडूमध्ये मोजल्या फक्त इनिमिन 9 धावा. मॅग्नाफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुस्मार्ट मारा. जबरदस्त बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. 12 बॉल्स टोटल स्कोर इज 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चेक 7000चा पारितोषिक आलंय सुहान 6333 संतोष पाटील अँड टीमकडून. अमित पाटीलसाठी जो नमित पाटीलचा विकेट त्याने प्राप्त केला त्यासाठी तब्बल 5000 आणि 2 डॉटसाठी 2000 तब्बल 7000चा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झाला आहे. थँक्यू संतोष पाटील आणि सुहान 6333 या टीमकडून त्यांना 7000चा कॅश प्राईज. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विघ्नेश मडवी. आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. सोहम जोशी फ्रॉम ऐरोळी. ऐरोळीला सगळं कॉकटेल आहे. मडवी आहेत, जोशी आहेत, कोटकर आहेत, पाटील आहेत, काटकर आहेत. चला बॉलिंग मार्क सोहम जोशी. बॉलिंग मार्कवर गोलंदाजीच्या बोहळ्यावर रॅम्पवर पहिला चेंडू तयार. ओ क्लीन बॉल. त्रिबलाचित पितल उघड्यावर फर्निचर डिस्ट्रॉय केलं. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. अक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. पितल उघड्यावर दांडे गोल झाली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उधृत केल्या आणि धक्का क्रमांक बसेल. 3rd विकेट. बॅक टू द डगआउट. दुसरी विकेट. किला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. पाटील बघा योगायोग बघा. पहिल्या चेंडू मागच्या सुपरचित सामना होता त्याच्यात पहिल्या चेंडू पहिला आपले घेणार तोच था गोलंदाज सोहम जोशी. काय गोलंदाजी करतो. भेदक मारा. सुमित कुमार या कंपनीचं हे जबरदस्त वर्चस्व. हुकूमत, दहशत, जरब, वचक, अंकुश, नियंत्रण, कंट्रोल. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सुमित कुमार अँड कंपनी. आतिश. पारितोषिक आलंय प्रणित म्हात्रेसाठी. साई मल्हार टीम कोपरखिंडीकडून प्रत्येक लगातार 3 षटकारांसाठी 1000चा कॅश प्राईज दिला जाईल. प्रणित म्हात्रेसाठी हे पारितोषिक आहे. साई मल्हार कोपरखिंडी टीमकडून हे पारितोषिक लावण्यात आलं आहे. धन्यवाद. या धन्यवाद विघ्नेश मडवी. बॉलिंग मार्क तयार सोहम जोशी. काय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर पहिला बली. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, रेचक मारा, तिखट मारा, जालिम, जलाल, विषारी मारा. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक. रायडा महोदय विकेट तयार. मयूर भोईर आणि प्रणित म्हात्रे. टाइम लाव प्लीज. टाइम. या टायमर इज ऑन. त्याच दरम्यान दशरथ पाटील एक आनंदाची बाब आहे कारण की
विघ्नेश मडवी आणि दशरथ पाटील यांच्यासाठी 1,000चा कॅश प्राइज क्या बात आहे, धन्यवाद. येस येस. शिरवणे प्रतिष्ठान टीम कडून कारण की चांगलं समालोचन सुरू आहे, त्यामुळेच थँक्यू व्हेरी मच अनिल भोईर अँड yes. शिरवणे प्रतिष्ठान 1,000चा कॅश प्राइज विघ्नेश मडवी Yes. आणि दशरथ पाटील यांच्यासाठी येस, ही थँक्यू. पहिली ओटी भरली आपली. विघ्नेश मडवी जरा पुन्हा एकदा असं कसा गोळा. ओ कानिया हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चेंडू डेंगातून पसार झाला आणि हा दमदार चौकार 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 2-23. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता नुकतेच डीजे वाजवा. धन्यवाद डीजे स्टॉप इट. पण त्यानं अलाउड आहे. त्यानं आहे गुजरात्यानं आहे. ते 12 ने 2 वाजेमध्ये वाजवते, त्यांना कोणी रोखणार नाही. येस, हजार रुपये आपण धन्यवाद. मंडळ आभारी आहे. बनवता लॉब करण्याचा प्रयत्न. ओ येस, चांगली फिल्डिंग सीमारेषी लगत. जयेश पाटील हा असा प्लेअर आहे, वंडर बॉय. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 25. राकेश तांडेल एका ठिकाणी स्पर्धा होती बघा आताच मागच्या हप्त्यात. जो फक्त वर्गणी दिलं फक्त काजू बदामची पेटी, दुसरा काही नाही. दुसऱ्याला पापडी. ज्या पापडी आम्ही 5वीमध्ये पण ठेवत नाही आता. यस, माईकचा आवाज वाढत जरा. 2.3 धावसंख्या 25. येस, बाउंड्री शेव आहे का? अच्छा, वाचवली का? थांबा जरा 1 मिनिट. येस, ग्रेट फिल्डिंग. जिथं 4 धावा तिथं कन्वर्ट करते 2 धावामध्ये. संघाचा टोटल स्कोर झाला 25. 2-25. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्क होता यार. बॉलिंग मार्क होता गोलंदाजीच्या भोवळ्यावर. सोहम जोशी अतिशय दमदार गोलंदाजी. जयेश कुमार कंपनीचा हा भेदक मारा. राईट महोदय वेगर म्हणता हेलिकॉप्टर स्ट्रोक्स. टायमिंग शुड बी एक्सलेंट. पुन्हा त्या झेल झाल्या ड्रॉप. चांगली फिल्डिंग. अन्यथा सीमारेषे बाहेर गेला असता. झेल जाऊ द्या, पण 2 धावा अडवल्यात. संघाचा टोटल स्कोर संघाची धावसंख्या 27. 26. 26 for the loss of 2 wickets. षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल सोहम जोशी तयार. आगामी चेंडू. अतिशय दमदार स्पर्धा AKPL अग्री कोळी प्रीमियर लीग 2025 हे भन्नाट आयोजन, दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचा हा महासंग्राम. तब्बल 144 वर्षानंतर जो महाकुंभमेळा प्रयाग येथे चालू आहे. तिथं 100 पाप करा, 1 डुपमी मारा, पापक्षालन होईल. नंतर परत पुन्हा पाप करा. आणि हा चांगला टेंगूया. चेंडू हवेमध्ये असेल आणि बाद. क्या बात आहे मिस्टर जयेश पाटील, कॅप्टन. चेक. त्याच दरम्यान ऑनलाईन आमचे शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीमचे आमचे प्रमुख अविनाश दादा सुतार हे स्पर्धा पाहतात, त्यांचा देखील आभार मानतोय. कारण की नेहमीच त्यांनी विश्वास दाखवलाय अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनवर. आणि शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे आज गेली 8 पर्व ही स्पर्धा खेळते. त्याबद्दल अनिल भोईर असतील, दत्ता नाईक असतील आणि अविनाश सुतार यांचा देखील मनपूर्वक आभार. अगदी दोषीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आणि नेहमीच या असोसिएशनसाठी अग्रिकोळी प्रीमियर लीगसाठी त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं योगदान आम्ही सातत्याने पाहिलं. त्यामुळेच अविदादा सुतार आपलं मनपूर्वक आभार. येस, अविनाश सुतार यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. त्याच दरम्यान आपण जाणार आहोत सन्मानाकडे. मी विनंती करतोय मिलिंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते नेरूळ गावाचे युवा समाजसेवक आणि नुकतेच पुढच्या महिन्यामध्ये होणारी स्पर्धा म्हणजे वनमंत्री चषक या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आपण जर पाहिलं तर नेरूळ 11 नेरूळ टीमसाठी देखील भरपूर त्यांचं योगदान राहिलं. नेरूळ गावाच्या जडणघडणीमध्ये, नेरूळ गावाच्या विकासामध्ये, नेरूळ गावाच्या तरुणांना एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच अक्षय पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
क्रिकेटचे चाहते आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच अक्षय पाटील, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक येस अक्षय मनपूर्वक आभार. पाटील, फक्त भूमिपुत्रांना स्थान द्या. नुसतं गाणं वाजू नका दिबा पाटलांवर, बरोबर की नाही? काही आयोजकांना काय वाटतंय, हे कॉमेंटेटर असले, हे लाईव्हवाले असले, हे स्कोर असले की स्पर्धा, असं काही नाही. प्रवीण मात्रे काय करतोय, आहे की नाही? त्याच्याकडे कुठं काय असतात, पण स्पर्धा कशी हिट होते. अरे आपली आगरी लोकांमध्ये पण टॅलेंट आहे, फक्त पण त्यांना प्लॅटफॉर्म बिशप द्यायला पाटील, पाहिजे. तुम्हाला सांगायला आवडेल की मागचे अनेक पर्व आपण जर पाहिलं तर या पर्वामध्ये नेहमीच आगरी कोळी समालोचकांना संधी दिली गेली आहे. Yes, yes, आणि नक्कीच. त्यांनाच ऑफिशियली आम्ही बोलवतोय, त्याबद्दल ह्या गोष्टीचा देखील तुम्ही उल्लेख करा. नाही नाही, AKPL आला देवा, हे आपले समजा, दुसरे सांगतो स्पर्धा असू द्या कुठली, फक्त आपल्याच जे कोणी असतील, उद्या रत्नागिरी असेल तर त्यांनी तिकडचे समालोचक बोलवावेत. 3/26, 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ये देखो, हे कोणाची दिंडी आहे? दिंडी क्रमांक 1. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा दोन मार्च या रोजी होणार आहे. 2 लाखाची मोठी स्पर्धा आहे आणि द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 50,000. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील आणि आशिष अभिमन्यू तांडेल म्हणजेच पण सुमित कुमार अँड कंपनी या टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून याच मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक मोठी स्पर्धा भेटीस येते. 26, 27, 28 आणि 1-2 मार्च या कालावधीमध्ये खासदार चषक 2025चा घमासान. यस, 3/26. साई पाटील काय म्हणणार? मगाशी बघा या 70 ते 80 धावा, फक्त 9 धावांचं टार्गेट प्रति षटकामध्ये, काय म्हणाल? मयूर खेळपट्टीवर आहे. मयूरसाठी आयडियल आपण कंडिशन म्हणू शकतो, कारण या परिस्थितीमध्ये मयूरसारखा फलंदाज खेळपट्टीवर असणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. मयूरसाठी ही संधी चालून आले, त्यांनी त्याचा लाभ उठवणं आपल्या संघासाठी महत्त्वाचं असेल. आणि आदेश तांडेल करावे गावचा हा कोयनूर, हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, पण चेंडू मता हवेमध्ये होता. एक धाव मिळते, संघाची धाव 27/27. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी मामूली टार्गेट. कारण सुमित कुंभानी जयेश पाटील फ्रॉम ऐरोली दमदार प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त धावा करू द्यायच्या नाहीत हा चंग बांधलाय. यश शांडी मात्रे, स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार, मखर आम्ही साफ करणार. कारण आमचं हे गाव आहे, बरोबर की नाही? 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला आदेश तांडेल बॉलिंग मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा यस बॉलिंग, अप्रतिम मारा, भेदक मारा आउटसाइड द ऑफ स्टंप. गॉड बिहाइंडचं अपील केलं होतं. नितेश तांडेल साहेब आणि सुदर्शन तांडेल साहेब यांना विनंती करतोय की मंचावर या, आपलं देखील सरस स्वागत आहे. तीन 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता, चेंडू पुश केला, टॅप केलाय, मिळेल फक्त 1 धाव. पुन्हा एकदा फंबलिंग झाला होता. संघाची धावसंख्या इनमिन फक्त 28. आणि मात्र साई पाटीलला मात्र थोडासा आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रन उठावं लागेल. दे माय धरणी टाय, कारण धावा फार कमी आहे. समोरचा संघ हा सुमित कुमार आणि कंपनी आहे. साई स्वरा संघ सध्या अतिशय फॉर्ममध्ये आहेत. नक्कीच दशरथ पाटील सर, कारण ही संधी तुम्ही जर दवडली तर 365 दिवस पुन्हा तुम्हाला वाट पाहावी लागेल. हो, सुरेख फटका या दरम्यान. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, चेंडू केला मिड विकेटला, मिळेल फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा बेनिफिट 2 धावांनी संघाची धावसंख्या 30 झाली. 3/32, 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक आहे 4 प्रगोदे साई पाटील. आणि खरं म्हणजे धावा येणं गरजेचं आहे. अजित म्हात्रे साहेब, वनराज मित्र मंडळ, त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या, आपलं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. आदेश तांडे काय गोलंदाजी केली आणि हा कुठला हाफ ट्रॅकर, चेंडू जाय सीमारेषेबाहेर, 1 टप्पा.
आणि मिळते 4 धावा. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. असे फटके यायला हवेत. थँक्यू व्हेरी मच. अजून एक मोठी स्पर्धा नाईक चषक 2025 BN ग्रुपच्या माध्यमातून 1 लाखाची अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा येते कोपरखेड्याच्या भूमीवर. जर पाहिलं तर 28-1-2 मार्च या कालावधीमध्ये भूमिपुत्र मैदानामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. ही स्पर्धा देखील तितकीच देखणी आपल्याला पाहायला मिळेल. 3/34 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मयूर भोईरसाठी पारितोषिक आलाय. आपण शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीमच्या वतीने 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगवले तर 3000चा कॅश प्राईज दिला जाईल. आणि उद्याच्या दिवशी म्हणजेच बालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 4 दिवस ही स्पर्धा देखील असणार आहे. 32 संघ त्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसेल. आणि यतीन भोईर आणि वैभव भोईर यांची एक मोठी स्पर्धा जोगावच्या मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. धन्यवाद. षटक क्रमांक 14 प्रगतीपदा बॉलिंग मार्क होता या कार्यकर्त्यासाठी मामा. चला आदेश तांडेल. धावसंख्या 34 34. जरा चेक करा प्लीज. जो षटकार धावसंख्या 34 3 चौक. बाउंड्री आहे का? चौकार आहे मयूर. चौकार आहे. डोंट कॉरल. चला स्पीडअप करा प्लीज. आदेश तांडेल. लास्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा. चेंडू चांगला फटका आहे परंतु धाव मात्र एक मिनिट सीमारेषे लगत चांगलं फिल्डिंग. धावसंख्या झाली 35. षटक क्रमांक 14 संपुष्टात आणि राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. 17 मिनिटं म्हणजे आमचे टोटल किती आहेत? 8 ना. येस म्हणजे 12 टाइम आहे. हे देखो बघा हे एक प्रेक्षक आहेत आणि हे प्रेक्षक मायबाप करावेचे समर्थक आहेत. सुमित कुमार अँड कंपनी टीमची सगळी समर्थक आहेत. आज हे मैदान तुडुंब Yes, बंटी. भरलंय. आपल्या आवडीचे खेळाडू जे म्हणते देखो. नाही नाही येतं करायचं मैदान आहे ना हे संपूर्ण सगळ्या गोष्टीसाठी पोषक आहे. कारण इथं किती दारू पिले ना तरी चढणार नाही. नाही गोव्याचं हे बीच आहे बाबा. चला शेवटचा गोलंदाज जयेश पाटील. जयेश पाटील मात्र आज करामत केली. फिल्डिंग बेहतरीन आणि झेल मात्र अफलातून घेतला. चला सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा हा जबरदस्त घमासान बिग बॅटल. कडवी झुंद कडवा प्रतिकार. 2 टोळके आमने सामने. एक जबरदस्त बिग फाईट. 2 टोळक्यामध्ये एक कलगी तुरा काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. बॉलिंग मार्फत या शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं षटक जयेश पाटील यांच्या पठाडीमधला. पहिला चेंडू तयार. धावसंख्या 35 म्हणजे जवळजवळ आसपास 9चं टार्गेट. आणि ह्या येस आउटसाइड द काही गरज नव्हती. जरी बॅकवुडला गेला असता पंच केला असता तरी नाही एक धाव मिळाली असती. पण तुमच्या जे मानकोटी भूत आहे ना अक्रॉस दी लाईन केल्याचं हे फटके तर मारू शकतो कोण? फक्त केतन माते मारू शकतो कारण त्याच्याकडे ताकद आहे. जयेश पाटील. हो यस दमदार टायमिंग. क्या बात आहे. चांगलं टायमिंग. जबरदस्त कावो कॉर्नरच्या डोक्यावरून हा दमदार सिक्सर भिंगरी शॉट. डीजे त्याच दरम्यान प्रेमजीत तांडेल साहेब यांना विनंती करतो की मंचावर या. योगेश तांडेल आपण देखील मंचावर या. विशाल तांडेल साहेब विशाल एंटरप्राइजेस आपण देखील मंचावर या. विनोद भोईर साहेब करावे आपलं देखील सरचे स्वागत आहे. अलंकार पाटील साहेब
महेंद्र तांडेल साहेब, रतन शेठ, सुधाकर म्हात्रे समाजसेवक, विशाल शेठ तांडेल या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. या सगळ्यांना विनंती करतो की मंचावर या. येस, मयूर भोईर खेळण्यासाठी तयार. इज बॅटिंग ऑन 21. होय, हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू जाईल. जबरदस्त टायमिंग लॉंग ऑनला, अफलातून ऑन ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी. संघाचा टोटल स्कोर आहे 47. चेक त्याच दरम्यान दशरथ पाटील सर, विघ्नेश मडवी आणि संतोष म्हात्रे सांडी यांना 1,000चं कॅश प्राइज शिरोणे प्रतिष्ठान शिरोणे टीम कडून आले. थँक्यू व्हेरी मच. अनिल भोईर, अविनाश सुतार आणि दत्ता नाईक, आपलं मनपूर्वक आभार. आम्हाला Yes, तिन्ही धन्यवाद. कॉमेंटेटरसाठी 1,000चं कॅश प्राइज पाठवले त्याबद्दल धन्यवाद. ये मनपूर्वक. 47 धन्यवाद देतो. जे दीडपेर आहे त्याने आम्हाला 1,000 रुपये दिले आहेत. 47 जयेश पाटील, काय बॅटिंग, 27 धावा, जबरदस्त कत्तल केली. जयेश पाटील बॉलिंग, 2 चेंडूमध्ये सलग दुसरा षटकार. आता याला मात्र पैसे लावायला पाहिजे. लावलेत का? अच्छा, सरळ म्हणजे षटकारांची तिकडी. हॅट्रिक फक्त षटकारांची नसते, हॅट्रिक फक्त विकेटची असते. सरळ 3 षटकार किंवा षटकारांची तिकडी. चला, बॉलिंग मार्ग जयेश पाटील. राहिले फक्त इनमिन 3 बॉल, 3 बॉल्स टू गो. आणि हा शॉर्ट पे चेंडू अकोटा हाफ ड्रॅगर, पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग, शुड बी एक्सलंट. आणखीन एक तडाखा जबरदस्त ब्लास्ट केलाय मयूर भोईर. आणि पंचांचा शेरन 53. तीन बाद 53, 53 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. काय जबरदस्त बॅटिंग केली. बघूया द टार्गेट काही नव्हतं, पण तो नंतर मात्र जी कमालीची बॅटिंग केली, कमालीचं प्रदर्शन. आणि हा पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल, पण तो जाईन नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 5 55 धावा. खरं मात्र या धावा तर चेस करण्यामध्ये सुमित कंपनी अँड कंपनी यांच्यावर तुमच्या नक्ष. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, अंतिम चेंडू आपल्या कोट्यामधला. संघाची धाव संख्या झाली 55 55. चांगली धाव संख्या आतापर्यंत. रायडा महोदय विकेट जयेश पाटील. आणि हा येस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, अशा सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज बाद होईल. आणि अशा प्रकारे कोटा संपलाय. धावा 55 केल्या, 56 धावांचं टार्गेट. इक्वेशन हे कसं चेस होतील, पुढचा आवाज असेल महागुरु. थँक्यू व्हेरी मच. कडून लगातारच्या 3 षटकारांसाठी मयूर भोईर यांच्या या खेळीसाठी 3,000चं कॅश प्राइज आलंय. थँक्यू व्हेरी मच अनिल भोईर. आणि त्याचबरोबर अविनाश सुतार, आपलं मनपूर्वक आभार आहे. जीपेच्या माध्यमातून ते पैसे आलेत. थँक्यू व्हेरी मच. यस मिस्टर नरेश लगेच केलपट्टीकडे जायचं आहे आपण. नरेश आमचे क्युरेटर नरेश.
गाजविला मैदान महाराष्ट्राभर नंबर 1 पोर सारी आगरी कोळी पोर ऑलराऊंडर मटन चौक सिक्सर भारी गाजविला मैदान महाराष्ट्राभर नंबर 1 पोर सारी आला तुमचा सर्वांचा आपला आगरी कोळी क्रिकेट सोहळा आगरी कोळी प्रीमियर लीग 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 धन्यवाद. आपण पहिला डाव आपण अनुभवला. 30 चेंडूत 56 धावसंख्येचं लक्ष्य पाठलाग करायचंय. सुमित कुमार अँड कंपनी अर्थात यजमान संघ आणि खऱ्या अर्थाने करावे गावातील सर्व खेळाडूंनी, खास करून मी हर्षल आणि राकेश भाऊ यांचं खूप मनापासून आमच्या कोर कमिटीतर्फे आभार व्यक्त करतोय की खूप मोलाचं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही आम्हाला केली. थोड्याच वेळात आपण दुसरा डाव आपल्यासमोर सुरू होईल. टायमिंग सेट असेल. सुमित कुमार अँड कंपनी वर्सेस अतिश 7292 रायडर्स मापे असे दोन विद्यमान संघ उपांत्य फेरीचा सामना खेळताना आपल्याला दिसत आहेत. पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर 56 धावसंख्येचं लक्ष्य ठेवले गेले. बघूया या धावसंख्येचा पाठलाग कुठल्या रीतीने केला जातोय आणि या धावसंख्येचं संरक्षण कुठल्या रीतीने केलं जातोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. जयेश तांडेल आणि जयेश पाटील या स्पर्धेत या जयेश नावांनी मात्र हुकूमत गाजवली आहे. कारण मागच्या सामन्यात जयेश तांडेलचं वादळ आपण पाहिलं. जयेश पाटीलचं आपण धूर्त कर्णधार पद सुद्धा त्याचं पाहिलं. यस, दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होतोय. प्रारंभ करूया दुसऱ्या डावाला शुभारंभ. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन होतोय मयूर भोईर. पहिल्या डावात मात्र त्याने आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं. बघूया तोच मयूर. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. पहिल्या चेंडूवर घराघात इथं आपण पाहतोय. सुरेख असा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय आणि हा षटकार होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र इथं षटकाराने स्वागत केलं जातंय मयूर याचं. यस, वेलकम मिस्टर मयूर भोईर. त्या कमबॅक करतोय. थोडासा वेगवान चेंडू होता. पियुष साष्टे या व्यक्तिमत्वाकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मयूर तयार. इथे मात्र पुन्हा एकदा जोर कसा फटका. नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय. अर्थात पुन्हा एकदा हा षटकार होतोय. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स बाय मिस्टर जयेश तांडेल. ही गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही कारण त्याला चेंडू हा टेनिसचा चेंडू नाही तर फुटबॉल सारखा दिसतोय. कारण मागच्या सामन्यात त्याने घणाघाती अशी फलंदाजी केली होती. जवळपास 47 धावसंख्येची त्याची खेळी. त्याचा मुलगा कौतुक याच्या वाढदिवसानिमित्त ही खरी भेट होती. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मयूर जाताना दिसतोय. एका बाजूला जुगावचा सुपुत्र मयूर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करावे गावचा सुपुत्र जयेश. इथे मात्र पुन्हा एकदा जोरखस असा फटका. काय फटकेबाजी करतोय. आदर्श अशी सलामीवीर आपण अगदी व्यासपीठावर पाहतोय. एका बाजूला विशाल मडवी आणि देवानंद मडवी या दोन महान सलामीवीर व्यासपीठावर असताना अशी सलामी देताना मात्र इथे दिसतो जयेश. सुरेख अशी
फटकेबाजी आपण पाहतोय. अक्षरशः मैदानाच्या चारही बाजूला तो फटकेबाजी करतोय. आज जर त्याचा खेळ आपण जर पाहिला ना, असा कुठला कोपरा शिल्लक नसेल का त्याने तिथे फटका खेळला नाही. इतकी सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा मयूर तयार असेल एक मोठा अडथळा पार करण्यासाठी. मात्र मयूर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आकर्षक असा फटका. सुरेख फटकेबाजी. इट्स अ क्लासिकल शॉट बाय मिस्टर जयेश तांडेल. काय फटकेबाजी करतोय. आकर्षक असा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया काय शॉट निवडला होता. सुरेख असा फटका. अगदी श्वास रोखायला भाग पडला या फटक्याने. काय फटकेबाजी करतोय. अक्षरशः हा मैदान गाजून सोडलाय जयेश तांडेल याने. शेवटचा चेंडू असेल मयूर याचा. आता मात्र थोडंसं कमबॅक करतोय. अपील होती पायचीची परंतु स्पष्टपणे दिसून आलं होतं. पहिल्या षटकाची समाप्ती आपण झाल्यानंतर इथं धावसंख्या पाहतो 24. चेक. जयेश तांडेलने जर या मॅचमध्ये अर्धशतक झळकवलं तर अभय मडवी ऐरोली यांच्या वतीने 2000चा कॅश प्राईज दिलं जाईल. जयेश तांडेल याने जर अर्धशतक झळकवलं तर 2000चा कॅश प्राईज अभय मडवी यांच्या वतीने दिलं जाईल. विशाल शेठ तांडेल यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की कृपया मंचावर या. रतन शेठ सुधाकर म्हात्रे, समाजसेवक अलंकार पाटील साहेब असतील, महेंद्र तांडेल सर असतील, या सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. यस धन्यवाद विघ्नेशजी मडवी सर. धन्यवाद साईदास पाटील सर. मॅच इज ऑन. आपण पाहू शकाल टार्गेट बदलला, आकड्यांचा खेळ बदलला, गणिती समीकरण बदललं. 24 चेंडू आणि 32 धावांची रिक्वायरमेंट. मिस्टर 360 डिग्री प्लेयर जयेश तांडेल, वंडर बॉय ऑफ करावी क्रिकेट. अनेक अर्धशतक याच्या कारकिर्दीमध्ये क्लास पाहिला, हाय कॉर्डिनेशनचा वापर पाहिला, बॉटम हँडचा वापर पाहिला याच्या बॅटिंग झोनमध्ये. तोपर्यंत आपण पाहता यॉर्कर डिलिव्हरी, लेग बिफोरची जी फील, त्या दरम्यान लेग बायचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट, 1 ॲड इन टू द टीम टोटल. लाईट्स जमाल. लाईट्स स्विच ऑन करायचा. हा टॉवर आमच्या व्यासपीठाच्या समोर. पंजाबी समुदायाचं लग्न ॲडव्होकेट साईदास पाटील सर आणि या प्रदर्शनीय मैदानामध्ये मिस्टर जमाल यांना सगळा माप ना, आम्हाला गाववाल्यांना सगळा पाप. आईला तर आवाज वाढवा, आवाज माईकचा आवाज फ्लो करा. अग्रिकोली समाजाच्या मान सन्मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा. अग्रिकोली समाजाचा दैदिप्यमान सोहळा. अग्रिकोली समाज, भूमिपुत्र समाज, सागरी पुत्र समाज, प्रकल्पग्रस्त समाज. आपण पाहू शकाल या व्यासपीठावर अनेक मान्यवर पाहुणे सलग 3 दिवस. आणि आमच्या समवेत गुरुवर्य त्या कालामध्ये त्यांनी समालोचनाची धुरा, ज्या कालामध्ये सोशल मीडिया नव्हता, लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं मित्रांनो, आदरणीय दशरथजी पाटील सर असतील, आदरणीय सँडी सर असतील. चला जमाल प्लीज, टॉवर बंद झाले ते टॉवर ऑन करा. यस, तसेच आपण पाहिलं या स्पर्धेचा 8 वर्षांचा लेखाजोखा विघ्नेशजी मडवी सर यांची सुमधुर वाणी, ॲडव्होकेट साईदास पाटील सर असतील आणि आज पुष्पक पाटील सेलिब्रिटी क्रिकेट लीगवरनं सरळ या स्पर्धेमध्ये त्यांचा समावेश आपण पाहताय. अनेक स्पर्धा कव्हरअप केलेल्या आहेत आणि अग्री कोली समाज मात्र फक्त नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये नाही तर या 95 गावांचा तो इतिहास आहे मित्रांनो. रक्तरंजित इतिहास या अग्री कोली समाजाच्या भूमिपुत्रांचा हा इतिहास आणि येणारा भविष्यकाल या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहताय. कारण सिद्धार्थ म्हात्रे या अग्री कोली समाजाचा सुपुत्र, ज्याची रणजी टीममध्ये सिलेक्शन आणि कालच्या एका सामन्यामध्ये त्यांनी द्विशतक झळकावलं. आदरणीय संजीवन म्हात्रे यांचा सुपुत्र, त्यांचा देखील मॅसेज आम्हाला आला होता. जाऊया मॅचकडे. हा बॉल गती परिवर्तित केली मी म्हणेन या चेंडूवर आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहतोय. अजूनही इक्वेशन बदलतंय, आकड्यांचा खेळ बदलतोय. 22 चेंडू आणि 31 धावा. नमित पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवर. ज्युएल ऑफ नवी मुंबईचा नवीन एंड स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल कॅप्टन लीडर. हा फटका एक्झिक्यूट केलाय, जाईल सीमा रेषेच्या बाहेर, बँक ऑन द बॉम्ब आणि हा येतोय मॅक्सिमम. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम.
हा फटका अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने एक्स्ट्रा कव्हर्स रिझनमध्ये 30 यार्डमध्ये भेदू शकला नाही. त्या क्षेत्ररक्षकाला अजून एक निर्धाव डॉट बॉल. आकड्यांचा खेळ बदलला. 20 चेंडू आणि 25 धावांची रिक्वायरमेंट. एका बाजूला जयेश पाटील, दुसऱ्या बाजूला जयेश तांडेल असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. नमित पाटील ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. आता मात्र लो फुल टॉस बॉल, पिचिंग लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग. इट्स OUT आउट, गॉन टू द डगआउट. पहिलं विकेटचं पतन. जयेश पाटील इन टू द डगआउट. डीजे लीगचे प्रमुख रमेश बोस यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा देखील येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल. त्याचे प्रमुख रमेश बोस यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेशजी मडवी सर. या मैदानाबद्दल बोलावं असं वाटतंय. वैकुंठवासी गणपती तांडेल मैदान यांच्या नावाने अंकित झालेलं मैदान. त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द खूप मोठी होती. याच मैदानाचं मेकओव्हर केलं गेलं मागील 7 दिवसांपूर्वी. मग पाण्याची फवारणी असेल, रोल केलं गेलं या मैदानाला. आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. मी म्हणेन 19 चेंडू आणि 25 धावांचं रिक्वायरमेंट. पहिलं विकेट नमित पाटील यांनी मिळवलेले आहे. बचावात्मक पवित्रा आपण पाहताय. चेंडू टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर नमित पाटील याचं व्हेरिएशन संपलाय. 2 षटकांचा खेळ. आता मात्र इक्वेशन बदललं, आकड्यांचा खेळ बदलला, टार्गेट बदललं. 18 चेंडू आणि 25 धावांची रिक्वायरमेंट. ॲडव्होकेट साईदास पाटील सर. 18 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आणखी एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवते. या स्पर्धेत सर्वात जास्त षटकार जो फलंदाज मारेल त्याच्यासाठी एक महान खेळाडू अर्थात राम पोलसर यांच्याकडून 3,333 रुपयांचा पारितोषिक असेल. या स्पर्धेत सर्वात जास्त षटकार ज्या खेळाडूंच्या नावे नोंद असतील त्या खेळाडूला राम पोलसर यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया आपण समीकरण पाहतोय. 18 चेंडू 25 धावा. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. अग्रिकोली प्रीमियर लीग 2025चा थरार. 2016 पासून सुरू झालेला हा प्रवास 2025 पर्यंत येऊन पोहोचलाय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय भाविन. इथे मात्र काय घडलं, नकारात्मक चेंडूचा इशारा आणि चौकार म्हणजे या बोनस स्वरूपात 5 धावसंख्या. त्याच दरम्यान आमचे परम मित्र एक नवी मुंबईतील हिंदीतील सर्वोत्कृष्ट आवाज सचिन म्हात्रे सर यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं सहर्षाचं स्वागत. चेक. त्याच दरम्यान जयेश पाटील यांची विकेट घेतली. नमित पाटील यांनी त्यांच्यासाठी देखील 1,000चा कॅश प्राईज शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीम कडून आले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना दिसतोय आणि इट्स अ वाईड बॉल. नकारात्मक चेंडूचा इशारा म्हणजेच या 5 धावसंख्या मोजल्या जातील. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. अगदी स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. मैदानात स्क्रीन आपण उपलब्ध करून दिले. हो, सुरेख असा निर्णय म्हणेल मी थर्ड अंपायरचा. अगदी नकारात्मक चेंडू होता. बघूया पुन्हा एकदा तयार असेल. 18 चेंडू 20 धावा असं समीकरण. भाविन तयार. समोर जाईल फलंदाज जयेश तांडेल. ओ सुरेख फटका खेचून काढलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. आत्मविश्वास ज्यावेळी बुलंदीवर असतो ना त्यावेळी अशी फलंदाजी होत असते. अगदी तेच चित्र पाहतो जयेशच्या माध्यमातून. अगदी मॅच्युअर्ड क्रिकेट कशाला म्हटलं जातं, परिपक्वपणा काय असतो तर जयेशच्या माध्यमातून पाहतोय. कुठलाही घाईगडबडीत प्रत्येक चेंडू षटकार मारण्यासाठी जात नाही. अगदी चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा दिलं जातं. हे एक चांगलं क्रिकेटचं लक्षण आपण पाहतोय. 17 चेंडू 18 धावा असं विश्लेषण आपण पाहतोय. समीकरण पाहतोय. भाविन तयार जयेशसाठी. आता मात्र इथे पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा.
17 चेंडू 17 धावा असं समीकरण आगरी कोली प्रीमियर लीग 2025चा उपांत्य फेरीचा सामना. त्यानंतर मात्र या स्पर्धेतील अंतिम सामना रंगताना दिसेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भाविन टू जयेश तांडेल. इथे मात्र चेंडू ज्या रीतीने पटकावायचा होता तो मात्र पटकावून तो अपयशी जरूर ठरला होता, पण तो एक धाव सहजरित्या त्याच्या खात्यात जमा होते. चांगला चेंडूची हाताळणी म्हणेल मी भाविनेची. आता समीकरण पाहते 16 चेंडू 16 धावा. एखादा गडी जर बाद होतं, ही जोडी जर बाद करण्यात जर यश प्राप्त करतायत तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येऊ शकतो. जयेशला मात्र बाद करण्यासाठी व्यूहरचना आखावी लागेल. आता स्ट्राईकवर येतोय आदेश तांडेल, तितकाच ताकदीचा फलंदाज. बघूया भाविन. इथे मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. सातत्याने जितके तुम्ही निर्धाव चेंडू टाकाल ना, तितका दबाव मात्र नेहमीच फलंदाजी करणाऱ्या संघाकडे असतो. म्हणून तुम्हाला योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागेल. एक कालचा सामना आजही आपण आठवू शकतो. अक्षय मडवीची गोलंदाजी, अगदी त्याच धर्तीवर गोलंदाजी इथे करावी लागेल. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू होता आणि पंचांनी दाद उचलून धरले आणि ते गडी बाद होतोय. आदेश बॅक टू पॅव्हिलियन, महत्वाचा गडी गारद होतोय. अजूनही सामना आम्ही सोडलेला नाही, हेच मात्र इथे दर्शवतोय. चेक. त्याच दरम्यान नमित पाटीलचा जो झेल पकडला होता पियुष भोईर याने, त्यासाठी जय गणेश मित्र मंडळाच्या वतीने घणसोली यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज झालाय. इथे मात्र आपल्याला असा भास होतो की बाबा पंजाबमध्ये एखादी स्पर्धा आपण हिमाचल प्रदेशमध्ये पंजाबमध्ये आपण क्रीडा स्पर्धा खेळतोय. चेक. कुठल्याही बॅटरने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार 3 चौकार लगवले तर शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीम कडून 2000चे कॅश प्राइज दिलं जाईल. अनिल भोईर, अविनाश सुतार, दत्ता नाईक या तिन्ही मंडळीच्या वतीने 3 लगातार चौकारासाठी 2000चा कॅश प्राइज. पाकाचे महिन्याने येईन तू. यार पुढचा चेंडू भाविन येतोय. अमित आलाय फलंदाजीसाठी. इथे मात्र सुरेखाचा फटका खेचून काढला होता. एक धाव सहजरित्या पूर्ण. जयेश मात्र परिपक्वपणा दाखवतोय. सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. अमित खेळपट्टीवर आलाय. बघूया अमित आपल्या संघासाठी कुठल्या रीतीने योगदान देतोय. पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. तोच अमित मात्र इथे खेळताना दिसतोय. मिस्टर AKPL सुवन 6333 याच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी अमित पाटीलसाठी 1000चा कॅश प्राइज असेल. धन्यवाद. 13 चेंडू 14 धावा. बघूया अमित. इथे मात्र सुरेख फटका खेचून काढले. टायमिंग जरूर चुकलं गेले आणि इथे सुरेख झेल पकडतोय. गडी बाद होतोय. DJ प्लस. प्रीमियर लीग स्पर्धा आपण खेळतोय म्हणून अग्रिकोली गाणं आपण लावा असे आम्हाला अनेक कॉल येत आहेत. यस 12 चेंडू आणि 14 धावा. अग्री कोहली गीतं वाजली पाहिजे. अग्री कोहली थीम सॉन्ग लागलं पाहिजे. मित्रांनो आवाज वाढवा या मायक्रोफोनचा. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना अटीतटीचा आहे. सुमित कुमार अँड कंपनीमध्ये त्या डगआउट मध्ये आपण पाहू शकाल रोमांचक वातावरण. नृत्य चालू आहे. चेहऱ्यांचे भाव आम्ही टिपले जात आहेत या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकाल. अंतिमचा टप्पा या स्पर्धेचा सेमीफायनलची लढत
आणि याच्यानंतर मेगा फायनलचा इव्हेंट, ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. अग्री कोली समाजाचं क्रिकेट, अग्री कोली समाजाची परंपरा, अग्री कोली समाजाचे खाद्य संस्कृती, अग्री कोली समाजाची वेशभूषा. या आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये वास्तव्य असला आपला अग्री कोली समाज. अग्री कोली प्रीमियर लीगची स्पर्धा आणि जस्ट डेनिम बुटीकचं आपण पाहताय ही स्पॉन्सरशिप टी शर्टची, ट्रॅकची. जाऊया 12 चेंडू आणि कार्पेटच्या साहाय्याने हा फटका एक्झिक्यूट केलाय. डीपी एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये तोपर्यंत गतिमानतेने ओव्हरफेक आणि 2 धावा कंप्लीट. जयेश टांडेलियाचं बॅटल, जयेश टांडेलियाचा संघर्ष. मिस्टर 60 डिग्री प्लेयर, वंडर बॉल ऑफ करावे क्रिकेट आणि गाजतो या अग्री कोली प्रीमियर लीग मध्ये. आज त्याच्या मुलाचा वाढदिवस, कौस्तुभचा वाढदिवस, आज आनंदाचा दिवस आहे. आणि आपण पाहू शकाल 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बदलल्या आकड्यांचा खेळ, वाजवा आई माऊलीचं एक गीत. बेलापूर टीमचा कॅप्टन साहिल दिवेकर लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. लगेचच आपण रिपोर्टिंग करा. आणि ही मॅच संपल्या लगेचच टॉस केला जाईल, फायनलचा सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्या. फर्स्ट एड बॉक्स आमचा मैदानाच्या आतमध्ये जात असताना आज सगळ्यांचे आभार मानण्याचा दिवस आहे. कारण की अग्री युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्री प्रीमियर लीगचा हे पर्व क्रमांक 8 तुम्ही अनुभवताय. जस्ट डेनिम ब्युटिक यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने आज 2 पर्वामध्ये आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केलं त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार मानतोय मी मास्टर शेफ जितेश म्हात्रे यांचं. आज जर या 3 दिवसामध्ये 3 रजनीमध्ये चहाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं. त्याचबरोबर हे टॉवर जी लाईट्स आहे हे व्यवस्थापन आहे जमाल यांच्या माध्यमातून सांभाळलं गेलं. आणि या कोर कमिटीचं देखील कौतुक करतोय ज्या पद्धतीने गेले 2-3 महिन्यापासून या स्पर्धेचं आयोजन सुरू होतं. खास करून अध्यक्ष मिलिंद म्हात्रे हे देखील जरी उपस्थित नसतील तरी देखील त्यांचं योगदान तितकंच आहे. मिलिंद पाटील उपाध्यक्ष, त्याचबरोबर खजिनदार सूर्यकांत मडवी, विशाल मडवी सचिव आहेत, विशाल पाटील उपखजिनदार आहेत, सदस्य प्रवीण भगत, योगेश भोईर, यतीन भोईर, विश्वास घरत, हर्षल म्हात्रे, अजिंक्य पाटील, दत्ता साष्टे, साईदास पाटील या सगळ्याच मंडळीचं खऱ्या अर्थाने योगदान आहे. ही प्रीमियर लीग ही असोसिएशन उभी आहे. अगदी कोणी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म घेण्याचं काम केलं जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच अनिकेत रमाकांत म्हात्रे या युवकाने आज या असोसिएशनची उभारणी केली. या असोसिएशनला अगदी पाठबळ दिलं आणि तन मन धन सगळं काही समर्पित केलं या प्रीमियर लीगसाठी. आज त्यांचं देखील आभार मानणारा दिवस आहे. कारण की त्यांनी आज पुढाकार घेतला. ही प्रीमियर लीग या हंगामामध्ये होणार नव्हती पण त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रीमियर लीग झाली, त्याबद्दल त्यांचा आभार. हो यॉर्कर डिलिव्हरी, सर्वोत्तम चेंडू डिलिव्हर केलाय त्या खेळपट्टीवर. बॉलर आहे मिस्टर कुंजन. आपण पाहू शकाल हा पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर इन पिच केला त्या खेळपट्टीवर. 1 धाव. ज्या पद्धतीने आम्ही रोनक तांडेल यांचा उल्लेख केला की पिच बनवण्यासाठी असेल किंवा स्कोररची भूमिका असेल, या मैदानाच्या सगळ्याच गोष्टींची बाब असेल, त्यासाठी त्यांचा आभार आहे. आणि समीर भोईर यांचा देखील आभार मानतोय कारण की त्याने देखील हे मैदान बनवण्यासाठी भरपूर योगदान दिलं. अलंकार तांडेल असतील यांचा देखील आभार, योगेश तांडेल असतील त्यांचा देखील आभार आहे. पुन्हा एकदा कुंजन, 10 चेंडू 11 धावांची रिक्वायरमेंट. आपण पाहू शकाल यॉर्कर डिलिव्हरी, अजून एक सुरेख अप्रतिम चेंडू डिलिव्हर इन पिच केला त्या खेळपट्टीवर. आपण पाहू शकाल कुंजन याची ही गोलंदाजी, बदलला आकड्यांचा खेळ. 9 चेंडू आणि 11 धावांची रिक्वायरमेंट. सगळीच अंपायर त्यांचा देखील आभार मानतोय. रुपेशजी सावंत सर ज्याने लीड केलं या स्पर्धेसाठी, खान सर असतील, जाफर सर असतील
यांचा देखील आभार मानतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये संदेश पाटील, अमित कडू, कल्पेश पाटील यांचा देखील आभार मानतोय. समालोचक दशरथ पाटील सर असतील, संतोष म्हात्रे सर असतील, राकेश तांडेल सर असतील, पुष्पकजी पाटील असतील यांचा देखील आभार मानतोय. ॲडव्होकेट साईदास पाटील यांनी देखील भरपूर चांगलं समालोचन केलं. या सर्वच मंडळींचा आभार मानतोय. स्पेशल थँक्स देखील आपण थोड्याच वेळात त्यांचं देखील कौतुक करणार आहोत. जस्ट डेनिम असेल आणि या सगळ्याच मंडळीचे आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेशजी मडवी सर यांची वाणी आपण ऐकली. 8 चेंडू आणि 10 धावांची रिक्वायरमेंट अंतिम टप्पा आहे सामन्यामध्ये. ट्विस्ट इन द टेल आपण पाहू शकाल. अजूनही जयेश या बॅटमधून आला. हा फटका, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. खराब सुजबुज पाहायला मिळालं. ओव्हर फेकीचा फटका, अतिरिक्त फटका. या 2 धावा ऍड होतील इन टीम टोटलमध्ये. टोटल स्कोर मूव्ज ऑन 48. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्रिकेट हा खेळ भावनांचा खेळ आहे मित्रांनो. मैदानात ॲग्रेशन असलं तरी चालेल, मैदानाच्या बाहेर संबंध जर पहा. क्रिकेट हा खेळ भावनांचा खेळ आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची रिक्वायरमेंट. क्रिकेट आणि संगीत याचं अतूट नातं. AKPL स्पर्धेमध्ये आपण पाहिली पारंपरिक गीतं, अगदी माऊलीची गीतं, अगदी कोहली प्रीमियर लीगचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. आणि आता मात्र पाहतो या सेमीफायनलच्या, या पहिल्या सेमीफायनलचा अंतिम टप्पा. 7 बॉल 8 धावांची रिक्वायरमेंट. शफल झाल्यानंतर आपण पाहू शकाल मिस टाइम स्ट्रोक. तोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्डमध्ये जातोय हा चेंडू. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट केली आणि एक हाती आपण पाहताय संघर्षमय पारी. 6 चेंडू आणि 7 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहताय. आणि जयेश तांडेल नॉट आऊट खेळतोय. चला आणखीन एक पारितोषिक आहे यश यश मडवीसाठी. जर यश या मॅचमध्ये षटकार लगवतो तर प्रशांत रानकर यांच्या वतीने 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल. यशसाठी हे पारितोषिक, यश मडवीसाठी हे पारितोषिक असेल. षटकारासाठी 1000चं कॅश प्राईज. धन्यवाद. क्रिएशनचं हे सॉन्ग आहे मित्रांनो, आई माऊलीचं. आणि याच्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद येतोय की बाल्या मामाचं गाणी वाजवा. खासदार करावे गावचे मामा आणि खऱ्या अर्थाने भिवंडी मतदारसंघाचे सन्माननीय खासदार बाल्या मामांचं गीत वाजलं पाहिजे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 32 धावांची ही मॅरेथॉन इनिंग. प्रभाव टाकलेला आहे या स्पर्धेवर, प्रभुत्व सिद्ध केलेलं आहे ॲज अ बॅटर, 360 डिग्री प्लेयर. छोटा पॅकेज बडा धमाका. करावे गावचा वंडर बॉल. ही इज अ टॅलेंटेड क्रिकेटर इन नवी मुंबई. आपण पाहू शकाल जयेश तांडेल याचा खेळ. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. प्रेशराइज सिच्युएशन. गोलंदाज आहे प्रणित जोशी. टाळ्यांचा प्रतिसाद सुमित कुमार आणि कंपनीच्या डगआउट मधून येतोय. आता मात्र ही रात्र खूप मोठी असेल. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 बॉलची आवश्यकता. प्रणित जोशीने जर बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले तर दीपेश पाटील यांच्या वतीने 2000चा कॅश प्राईज असेल. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल खाली राहिला. त्या मॉइश्चर आहे अजूनही त्या खेळपट्टीवर. आपण पाहताय तब्बल 12ची वेल आपण पाहताय. उद्या संकष्टी. आता मात्र 12 नंतर संकष्टी चालू झालेली आहे. मी म्हणेन रविवारचा दिवस. आणि आता मात्र आपण पाहताय 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये. हा फटका एक्झिक्यूट केलाय. अपरकटचा फटका जाईल डीपिश कव्हर पॉइंट रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावला डेंजर एंड कडं. संघर्षमय क्रिकेट जयेश तांडेल याचा आपण पाहू शकाल. रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा ऍड होईल इन टीम टोटल मध्ये. आपण पाहत आहोत अग्री कोहली समाजाचं हे धुरंधर क्रिकेट. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 लॉस ऑफ 3 विकेट. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जो कोणी खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त षटकार लगवेल रामपोळ यांच्या वतीने 3333 हे पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. हा फटका अजून एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आपण पाहू शकाल प्रणित जोशी याची एक चांगली गोलंदाजी आहे.
अचूक टप्प्यावर टाकलेली आत्मविश्वास भरी गोलंदाजी, मनामध्ये माइंड गेम आहे मित्रांनो. अनेक मनामध्ये संकल्प चालू आहेत. याच दरम्यान प्रणित जोशी करता रोख रुपये 3,000 जर मॅच जिंकून दिली तर, या सामन्याला जिंकून दिलं तर ॲज अ बॉलर रोख रुपये 3,000 रुपयाचं कॅश पारितोषिक संजय पाटील यांच्याकडनं प्रणित जोशी याच्याकरता चांगली डिलिव्हरी पिच केलेली आहे. 3 चेंडू आपण पाहताय. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावा, हृदयाचे धडकण वाजवणारा सामना, अटीतटीची लढत आणि ज्यांनी काही लिक्विड प्राशन केलेलं आहे त्यांची मात्र नशा उतरली असेल या शनिवारच्या रात्रीमध्ये. कारण आजच आहे काल्याची रात्र, उद्या आहे आरामाचा दिवस. ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या वतीने जर प्रणितने हा सामना जिंकून दिला तर 2,000चं कॅश प्राइज दिला जाईल. सनपाट गाव ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. धन्यवाद. 3 बॉल 3 चेंडूची आवश्यकता. आपण पाहताय गोलंदाज, हो हो हो, हाफ टॅकर उचलला चेंडू त्या खेळपट्टीवर. अजून एक डॉट बॉल. आता मात्र ट्विस्ट इन द टेल आपण पाहू शकाल. प्रणित जोशी याची ही भेदक गोलंदाजी, मनामध्ये आत्मविश्वास, सरावपूर्ण गोलंदाजी आणि काय कॉन्फिडन्स दिसतोय. अभ्यासपूर्ण गोलंदाजी आहे. व्हेरिएशन आपण पाहतोय. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची नोंद घ्या. जर हा सामना जिंकून दिला तर गुरुदत्त टीम आणि विशाल मडवी यांच्या वतीने 1,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हा फटका येतोय आणि 2 धावा कंप्लीट. यस कमिटी टीम आपण समोर आहात. विघ्नेश मडवी सर, हा चौकार आहे. इट्स अ विजयी स्ट्रोक. चौकार. पंच अजूनपर्यंत आमच्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. अटेम्प आणि आता दुसऱ्या अटेम्पला बाहेर जाऊन सीमारेषे बाहेर जाऊन या स्कोर कमिटीची टीम या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यातील या महत्वपूर्ण लढतीत आणि सुमित कुमार अँड कंपनीचं धमाकेदाररित्या फायनल मध्ये प्रवेश. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर जयेश. अजूनही टेक्नॉलॉजीचा वापर आणि तिसरे पंच सावंत सर MCA पॅनलचे आणि